ह्याच्यामध्ये बिनविरोधचा मुद्दा महत्त्वाचा काय तो कारण सांगितलं पाहिजे की खरंच हा जो बिनविरोध नावाचा शब्द आहे, ही जी सिच्युएशन आहे ही बिनविरोधची नाही दादा, परंतु जे बिनविरोध आले 70-80 लोक जे काही बिनविरोध आले, मला वाटतं मगाशी फार संविधानाबद्दल बोललं गेलं. ज्याला संविधानिक लोकशाही व्यवस्था कळते, संसदीय लोकशाही कळते, तो बिनविरोधची गोष्टच करणार नाही. पण ज्या अर्थी या लोकांना एका मताला 22,000 25,000 रुपये खर्च करावे लागतात, याचा स्पष्ट अर्थ आहे की यांच्या हे लक्षात आलं की जनभावना यांच्यासोबत नाही आहे. अगदी तसंच जेव्हा हे उमेदवारच विकत घेतात, याचा स्पष्ट अर्थ आहे की जनभावना आपल्यासोबत नाही हे त्यांना अनेक वेळा दिसलंय. आणि ते किती वेळा दिसलंय तर बघा, मी काही उदाहरणं आपल्याला बैजवार देते. पालघर साधू हत्याकांडाच्या आरोपी असणाऱ्या काशीनाथ चौधरीला यांनी प्रवेश दिला, पण जनभावनेचा रेटा इतका होता की त्यांना तो निर्णय स्थगित करावा लागला. पुण्यामध्ये एका बंटी बबलीला यांनी उमेदवारी दिली, उमेदवारी अर्ज भरला, जनरेटा इतका जास्त होता की ती उमेदवारी त्यांना माघारी घ्यावी लागली. अंबरनाथमध्ये यांनी जायचं सोबत ठरवलं, जनरेटा इतका होता की त्यांना त्याची स्थगिती करावी लागली. अकोला अकोटमध्ये हे MIM सोबत गेले, जनरेटा इतका होता की यांना माघार घ्यावी लागली. लेट मी फिनिश. आणि त्यानंतर तुषार आपटेला यांनी स्वीकृत सदस्य, ऐका ना, तुषार आपटेला यांनी स्वीकृत सदस्य केलं, पण जनभावना यांच्यासोबत नव्हती. स्पष्ट अर्थ आहे की भाजपच्या सोबत जनभावना नाही, त्यामुळे भाजप अशा पद्धतीने उमेदवार विकत घ्यायचा प्रयत्न करते. मला वाटतं की हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा धोका. ऐका, माझ्या उमेदवाराचा प्रश्नच नाही, माझा उमेदवार इकडे बिनविरोध चालेल नाही. तुम्ही कुठल्या ह्याच्यावर बोलताय, कुठल्या बेसवर बोलताय? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अनेक मशालवर उभे असलेल्या उमेदवारांनी मागे घेतली. काल तर मनसेचे शहर अध्यक्ष होते मनोज घरत यांनी विड्रॉ केलं, काल भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ठाण्यामध्ये दुर्दैवाने मशाल असेल, इंजिन असेल, यातल्या अनेक उमेदवारांनी, जिल्ह्याचं मी बोलतोय, 6 महापालिकांमध्ये अनेक ठिकाणी विड्रॉल मशाल असेल मनसेच्या यांनी घेतली. ही देखील वस्तुस्थिती आहे. मी जरा दादांकडे जाऊन बिनविरोधवरती मला एक बोलायचं आहे. मी जे सांगतो त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. इथे एक मोरे नावाची महिला बिनविरोध निवडून आली आहे. तिच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या अजित पवार नावाच्या एका उमेदवाराने अर्ज भरला होता. ताई, त्याला त्याच्या भावाला, मोठ्या भावाला पतपेढीची नोटीस पाठवली. फक्त 4.25 लाख रुपये त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं, बघितलं मी स्वतः. तर तो आमच्याकडे आला, साहेब मी गरीब माणूस आहे, मी हातगाडीवर काम करतो, मला 4.25 लाख रुपये तरी हे ताबडतोब भरावे लागतील, तर त्याला मला इलेक्शन लढता येईल म्हणे, असं त्यांनी सांगितलं. आम्ही त्यांना रोखण्याचा, ऐका, आम्ही त्यांना रोखण्याचा चिकार समजवण्याचा प्रयत्न केला. त्याला चक्क त्याची खाती चेक करा, तुम्ही त्याचं पतपेढीचं खातं चेक करा, 25 लाख रुपये दिले गेले आणि ते बिनविरोध निवड केली जाते. अशा पद्धतीचा बिनविरोध निवडणूक आहेत. तर दुसरा भाविका कोटल नावाची आमची एक मुलगी उभा आहे, उमेदवार मुलगी आहे, तिच्या आईला आमच्याकडे पुरावे आहेत. BJPच्या उमेदवारांनी 25 लाख देऊ केले होते. आमच्या हर्षवर्धन दादा सकपाळनी या संदर्भात एक व्हिडिओ क्लिप सुद्धा आली आहे बघा. याने 100% पैसे देऊन बिनविरोध केला. तुम्ही मोठा आरोप करताय, पण याच्यामध्ये हा मुद्दा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे की बिनविरोध निवडणुका होणं, पैशांचं आमिष दाखवलं जाणं, या सगळ्या गोष्टींची चर्चा होते. विरोधकांचा एकत्रित आवाज का मिस आऊट झाल्यासारखं वाटतं? सगळेजण या मुद्द्यावरनं पण प्रश्न उपस्थित करतात की विरोधक जे आहे ते मगाशी ते मी खूप संयमानं, जसं महाजन काका म्हणतात तसं संयमाने आणि सबुरीने घ्यायचं ठरवत होते की आपण जाऊ दे, सबुरीनं बोलूया. ते फार खालच्या थराला वगैरे शब्द वापरत होते. तर जर राष्ट्रवादी अजित पवार जर खालच्या थराला असा शब्द वापरत असेल तर अजित पवार गटाला थर राहिला आहे का? कारण ज्या अजित पवारांच्या पत्नी आदरणीय सुनेत्रा वहिनी या निवडणुकीला उभ्या राहिल्या, त्यावेळेला त्या बाहेरच्या की घरच्या पवारांना द्यायचं की बाहेरच्या पवारांना द्यायचं, या स्टेटमेंटनंतर ज्यांना तिथे हार पत्करावी लागली, तुम्ही आता काल त्यांच्यासोबत हसून पत्रकार परिषद घेता, त्यावेळेला तुम्हाला तो थर आठवत नाही का? बात निकलेगी तो बहुत दूर तलक जाएगी, बहुत दूर तलक. पण तुम्ही उगा बोलायला लावू नका त्याच्यावर. आपण एक मुद्दा सगळ्यांकडनं घेऊया. मी मगासपासून बघतोय घड्याळाचे कार्यकर्ते, आमचे जुनेच कार्यकर्ते आहेत, ते शिवसेना भाजपच्या विरोधात बोलत नाहीयेत. ते कोणा विरोधात बोलतायत?
उबाटाच्या विरोधात बोलतायत, काँग्रेसच्या विरोधात बोलतायत, आमच्या विरोधात बोलतायत. आणि आमच्या मनाची पहिल्यापासून शंका होती की त्यांनी असे उमेदवार दिलेत ते फक्त आमच्या पाडायला आणि कोणाच्या तरी सांगण्यावर ते खरं ठरवतात. ठीक आहे, आपण आनंद परांजपेंकडे जाऊया. आनंद परांजपे, मोठे आरोप आहेत. असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाने 41 उमेदवार एक तर उभे केले. त्यातले 2 उमेदवार फक्त ठाणे शहरामध्ये पॅनल नंबर 10 मध्ये केलेले आहेत. 4 आहेत समजा. बाकी ठिकाणी त्यांच्याकडे आता कार्यकर्तेच राहिलेले आहेत.